नमस्कार. आपण बोलणार आहोत इयत्ता 12वीचा बोर्डाचा पेपर कसा सोडवायचा. अजिबात घाबरू नका. 80 पैकी 80 मार्क तुम्हाला मिळतील या दृष्टीने आपण पेपर कसा सोडवायचा यावर लक्ष देणार आहोत. गद्य आकलनामध्ये एकूण आपल्याला 20 गुणांसाठी प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न हे 12 मार्कांचे असणार आहेत आणि त्यासाठी 2 मिनिटाचा कालावधी आपण घ्यायचा आहे. अर्थात 24 मिनिटे वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्यासाठी आपण वापरायचे आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न हा स्वमत किंवा अभिव्यक्तीसाठी असणार आहे आणि म्हणून प्रत्येक स्वमत आणि अभिव्यक्ती कृती सोडवत असताना आपल्याला 8 मिनिटाची वेळ जी आहे ती त्यासाठी वापरावयाची आहे. गद्य आकलनावरील प्रश्नांची उत्तरे सोडवत असताना गद्य उतारा आपण शांतपणे वाचून घ्यायचा आहे. लेखकाचे विचार, दिलेली कृती जी आहे ती योग्य रीतीने आपल्याला हाताळता आली पाहिजे. अचूक मार्क मिळवण्यासाठी शांत डोक्याने आपल्याला नेमकेपणाने उत्तर लिहिता येणं अतिशय आवश्यक आहे. आता नेमकेपणा म्हणजे काय? तर त्यासाठी कृती सोडवा दिलेली चौकट जी आहे त्यामध्ये एक शब्द, एक वाक्य किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा कारण लिहा. अशा प्रश्नांसाठी नेमका प्रश्न कोणत्या स्वरूपाचा आहे त्याच स्वरूपामध्ये आपल्याला उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. अपठित उतारा हा परिचयाचा नसल्यामुळे तो एक नव्हे 2 वेळा वाचून घ्यायचा आहे आणि त्यासाठी 4 गुण दिलेले आहेत. 8 मिनिटाची वेळ त्यासाठी वापरायची आहे. साधारणतः 40 मिनिटाचा कालावधी आपण गद्य विभागासाठी वापरणार आहोत. सोडवत असताना त्यामध्ये वस्तुनिष्ठ कृती या 4 मार्काच्या असणार आहेत. स्वमत कृती ही 4 मार्कासाठी आहे. काव्यपंक्तीचा अर्थ लिहा आणि रसग्रहण किंवा काव्य सौंदर्य यासाठी 4 गुण असणार आहेत. 16 मार्कांच्या या प्रश्नासाठी आपण वेळ वापरणार आहोत 32 मिनिटाची. अर्थात 4 मार्काच्या प्रश्नासाठी 8 मिनिटे वापरणार आहोत आणि पुढच्या 4 मार्काच्या प्रश्नासाठी आपण 8×3=24 अशी वेळ वापरणार आहोत. कवितेच्या प्रश्नाची उत्तरं लिहत असताना रोजमार्गिक ही कविता कल्पना दुधाळ यांची आहे. या प्रश्नाचं उत्तर सोडवत असताना शेतकरी कष्टकरी स्त्रीचे मनोगत या कवितेतून व्यक्त झालेले आहे. शेतामधील काम करणे, कांदे लावणे याबरोबरीनेच विहिरीतील पाणी शेलणे, झेंडूची फुले तोडणे यासारख्या कामांचा उल्लेख या कवितेच्या माध्यमातून होणे अत्यंत गरजेचे आहे. कवयित्री, कवितेचे नाव आणि एकूणच कवितेमधला भाव जो आहे तो या ठिकाणी व्यक्त होताना दिसला पाहिजे. बाजूला आषाढ घरा ही बाबा बोरकर यांची कविता आहे. निसर्ग सौंदर्य फुललेलं आहे आणि ते पाहण्यासाठी बाहेर पडत असताना आषाढ घनाने थांबले पाहिजे तरच ही निसर्गसृष्टी निहाळता येईल. हा कवितेमधला विचार जो आहे, भाव जो आहे तो आपल्याला लिहिता आला पाहिजे आणि त्यामुळे निसर्गातले घटक कोणकोणतेचे कवितेमध्ये आलेले आहेत त्या अनुषंगाने आपण अचूक उत्तर त्या ठिकाणी नोंदवायचं आहे. काव्यपंक्तीचा अर्थ लिहा यासारख्या प्रश्नासाठी जर आपल्याला रंग माझा वेगळा ही कविता आली तर त्यामध्ये गझलकार सुरेश भट यांनी जीवनविषयक मांडलेली अनुभूती जी आहे, माझा रंग इतरांपेक्षा कसा वेगळा आहे, मी कलंदर आणि विलंदर कसा आहे, इतरांवर होणारे अन्याय अत्याचार या विरोधात मी समाजाच्या बाजूने बिनधास्तपणे कसा उभा राहतो आणि सर्वांसाठी मी सूर्य बनून कशा पद्धतीने कार्य करतो आणि त्यासाठी माझे व्यक्तिमत्व हे वेगळ्या प्रकारचे आहे. हा भाव जो आहे तो कवितेच्या माध्यमातून आपल्याला उत्तरामध्ये नमूद करायचा आहे. एकनाथ महाराजांचे भारूड विंचू चावला यावरचा जर प्रश्न आला तर आपल्याला मनुष्याच्या अंगी काम आणि क्रोध या विकारांनी मनुष्य कसा बाधित झालेला आहे आणि त्यासाठी सत्वगुणांचा अंगारा लावून मनुष्याने संतांच्या सहवासामध्ये जाणे अत्यंत गरजेचे आहे. गुरुचा उपदेश पाळणे अत्यंत गरजेचा आहे. हा भाव, हा विचार जो आहे तो उत्तरादाखल लिहिणे अपेक्षित आहे. उत्तराचा प्रश्न लिहिताना मुलं नेहमी गोंधळलेली दिसतात आणि त्यासाठी कवितेचे शीर्षकाची समर्पकता, कवितेचा प्रकार, कवितेचा भावार्थ आणि त्याखाली कवितेची वैशिष्ट्ये रसग्रहण म्हणून आपल्याला लिहिता येणं अपेक्षित आहे. कवितेचे नाव आरशातील स्त्री असेल किंवा समुद्र कोंडून पडलेला आहे ही नावं लिहून आरशातील स्त्रीसाठी हिरा बनसोडे आणि समुद्र कोंडून पडला यासाठी वसंत आबाजी डहाके यांचं नाव नोंदवून त्यामध्ये आलेला विचार आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे. आरशातील स्त्री या कवितेमध्ये जेव्हा आरशाबाहेरची स्त्री आरशातील स्त्रीला पाहते तेव्हा आरशातील स्त्री तिच्याशी बोलू लागते, तिचे अंतःकरण तिच्याशी बोलू लागते. कशी होतीस तू, तिचे पूर्वरंग तिला सांगते आणि म्हणून या घनगर्द संसारात स्वतःला वेढून घेऊ नकोस.
कितीतरी सुंदर गोष्टी बाहेर तुझी वाट बघत आहेत आणि म्हणून आजही तू नव्या उमेदीने पुन्हा एकदा नव्या जीवनाला सुरुवात कर, असा हिरा बनसोडे यांनी दिलेला संदेश जो आहे तो आपल्याला कवितेच्या माध्यमातून लिहिता आला पाहिजे. समुद्र कोंडून पडला ही अतिशय सुंदर असणारी ही कविता, यामध्ये समुद्राचे कोणत्याही प्रकारचे वर्णन नसून त्यामध्ये मुलांचे बालपण हरवत चाललेले आहे. शहरीकरण वाढते आहे आणि मुलांकडे लक्ष द्यायला मोठ्यांना वयस्कांना वेळ नाही, ही व्यथा, हा खेद जो आहे तो या कवितेतून मांडलेला आहे आणि त्याचा अभ्यास करून आपल्याला ते लिहिता आलं पाहिजे. प्रकार कथा, यामध्ये कथेचा पूर्वपरिचय देत असताना कथा म्हणजे काय, कथेची पूर्वपीठिका, कथेची वैशिष्ट्ये, कथेचे सादरीकरण, एकूणच आपल्याला सैद्धांतिक भाग दिलेला आहे, तो आपल्याला वाचावा लागेल. त्यातला कुठलाही पॅराग्राफ येईल आणि त्यावरचे 4 प्रश्न येतील. या 4 प्रश्नांसाठी आपल्याला 8 मिनिटांचा वेळ वापरायचा आहे. पहिली कथा आहे शोध व पु काळे यांची. यामध्ये 1 रुपयाच्या नोटेचा शोध घेत असताना अनु, मुक्ताचा नवरा, भिडे दाम्पत्य, टॅक्सी ड्रायव्हर, साळवी, शंकरराव या अनुषंगाने येणारी आणि सुनीता नावाची एक मुलगी ही संपूर्ण पात्रे आपापली भूमिका कोणत्या पद्धतीने वटवतात आणि 1 रुपयाच्या नोटेचा शोध घेत असताना घडलेले माणुसकीचे दर्शन या संदर्भामध्ये आपल्याला कोणताही प्रश्न आला तर त्याचं उत्तर लिहिता येणं अपेक्षित आहे. गडी डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची ही कथा आहे आणि यामध्ये बापू गुरुजींसाठी त्यामध्ये वाण नदी, गडी आणि वडाचे झाड ही प्रतीके वापरण्यात आलेली आहेत. एकूणच गावाचे शहरीकरण होत असताना, गावाचा विकास करत असताना बापू गुरुजींनी संपूर्ण आयुष्य कसं खर्ची घातलं आणि वैदर्भी भाषेचा वापर करून त्या ठिकाणी प्रादेशिक बोली असेल, त्या ठिकाणची जीवन पद्धती असेल किंवा उच्चापती करणाऱ्या लोकांविषयी एकूणच चित्रण या कथेमध्ये उभे केलेले आहे. या अनुषंगाने घडणारा हा संपूर्ण बदल जो आहे तो कथेच्या माध्यमातून उत्तरामध्ये लिहावयाचा आहे. विभाग 4 उपयोजित मराठीसाठी आपल्याला 14 गुण असणार आहे. कृती अ आणि कृती आ यासाठी आपल्याला एकूण 2 प्रश्न सोडवायचे आहे आणि अशा वेळेला पहिल्या कृतीसाठी 5-5 अशी 10 मिनिटे आणि दुसऱ्या कृतीसाठी 10-10 अशी 20 मिनिटे, एकूण 30 मिनिटाचा कालावधी घ्यायचा आहे. या प्रश्नांची उत्तरे लिहित असताना मुलाखतीचे स्वरूप, मुलाखतीची वैशिष्ट्ये, मुलाखत लिहिताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. अहवालाची आवश्यकता काय आहे, अहवालाचे स्वरूप काय असते, अहवाल लिहिताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी या प्रकारचे प्रश्न आपल्याला मुद्देवजा दिलेले असतील. वृत्तलेख म्हणजे काय, वृत्तलेखाचे प्रकार कोणते, वृत्तलेख लिहिताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी या प्रकारचे प्रश्न लिहत असताना एकूणच आपण त्याचा व्यवस्थित अभ्यास करून आपल्याला आपल्या प्रमाण भाषेमध्ये त्याची उत्तरं लिहिता येणं अपेक्षित आहे. विभाग 5 व्याकरण व लेखन, यामध्ये वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर, त्यानंतर प्रयोग, समास, अलंकार, वाक्प्रचार आणि त्याचा वाक्यात उपयोग असे एकूण 10 प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी 10 गुण असणार आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी 2 मिनिटे वापरायचे, 20 मिनिटाचा कालावधी यासाठी आपण घ्यायचा आहे. पण नीट आकलन करून उत्तर लिहिताना अचूक उत्तर आपल्याला नोंदवावं लागणार आहे, तर 10 गुण आपल्याला प्राप्त होणार आहेत. सगळ्यात शेवटचा निबंधाचा प्रश्न असणार आहे 10 गुणांचा. 200 ते 250 शब्दात निबंध लिहा. अशा वेळेला साधारणतः 2 ते 2.5 पान निबंध आपल्याला लिहिता येणं अपेक्षित आहे. पण काळजी घ्यावी ती आत्मवृत्तात्मक निबंधामध्ये कोणत्याही प्रकारचं मनोगत आलं, कैफियत आली, मी बोलतोय असं आलं तर ती व्यक्ती, वस्तू मी स्वतः आहे असं समजून आपल्याला निबंध लिहायचा आहे आणि म्हणून ते वर्णन मी बोलतोय यापासूनच सुरू होईल याची खात्री बाळगा आणि मगच लेखनाला सुरुवात. लेखन करताना आकर्षक सुरुवात, एकात एक गुंतलेले संयुक्तिक मुद्दे, व्याकरणाचा व्यवस्थित वापर, विरामचिन्हांचा वापर, त्या ठिकाणी पाल्हाळीत होणार नाही, सुभाषिते, म्हणी, वाक्प्रचार यांचा योग्य वापर करून सुंदर असा समारोप निबंधाचा आपल्याला करता आला पाहिजे. सुवाच्य लेखन त्यामध्ये असले पाहिजे, तरच आपल्याला निबंधाला 10 पैकी 10 मार्क निश्चित मिळणार आहेत. निबंध लेखनासाठी आपण 25 मिनिटाचा कालावधी वापरणार आहोत. एक संपूर्ण पेपराच्या लेखनासाठी आपण 171 मिनिटांचा काळ वापरला.
180 मिनिटांपैकी 9 मिनिटे शिल्लक राहणार आहेत। शेवटच्या काळामध्ये आपण पेपर नीट वाचायचा आहे। कुठे ऱ्हस्व, दीर्घ, काना, मात्रा, उकार चुकले असतील तर ते पूर्ण करायचे आहेत आणि दिलेला विचार किंवा वाक्यरचना जर चुकली असेल तर दुरुस्तीसाठी हा काळ वापरायचा आहे आणि एकूणच आपला पेपर कुठेही त्यामध्ये कुठल्याही कमतरता राहणार नाही, त्रुटी दोष दिसणार नाही याची आपण 9 मिनिटामध्ये काळजी घ्यावी। अशा पद्धतीने आपला पेपर पूर्ण करणार आहात। धन्यवाद। काळजी करू नका, भीती बाळगू नका, मनामधली सगळी चिंता सोडून द्या आणि आजच अभ्यासाला लागा। सगळ्या पेपरसाठी शुभेच्छा। धन्यवाद।